आणि कार्य होतात. मौलींचे जे अनुशासन आहे हे कुठेही पाहायला मिळत नाही. एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये, एवढ्या पावसामध्ये एवढे सर्व लाखो लोक बसून राहून पूजा करणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. ते फक्त इथेच पाहायला मिळतं. म्हणून याला आम्ही नाळीला दुसरा स्वर्ग म्हणतो. आज आपण दरवर्षीप्रमाणे सकाळी साधारण 9 वाजता गुरुपूजनाला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे या एवढ्या पावसामध्ये सर्व लोक बसले आणि सांघिक पूजा झाली. एकट्याने करण्याची उपासना आणि एकत्र येऊन करण्याची उपासना या जमीन आसमानचा फरक आहे. एकत्र केलेली उपासना ही त्वरित फलदायी होते आणि म्हणून माऊलींनी ही आपल्या संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि आपण सर्वजणांनी एकत्र बसून एका स्वरात, एका दारात आणि विधिवत 4 वेदांच्या वेदपुरुषांच्या मंत्रपठणाने आपण हा गुरुपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आहे.